अशा भाषण करणाऱ्या लोकांची संख्या आंबेडकरी समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. भूमिका मांडणं वेगळं, भूमिका घेतली पाहिजे. रिपब्लिकन पक्ष जर घाणेरडी नाली असेल ना तर त्याला शिव्या देऊ नका, त्याच्यावर कविता कादंबऱ्या लिहू नका, PhD करू नका. जर ही घाण असेल, घाण झालेली नाली असेल तर आमच्या समाजातल्या विद्वान लोकांनी या नालीमध्ये उतरलं पाहिजे, टिकास वावडं घेतलं पाहिजे, ही नाली साफ केली पाहिजे आणि या नालीचं नेतृत्व केलं पाहिजे. स्पष्ट करू, हे तुमची जबाबदारी आहे. केवळ शिव्या देऊन चालणार नाही. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. मित्रांनो, ईटी न्यूज नेटवर्कमध्ये आपले हार्दिक स्वागत. नुकतेच कर्मवीर हरिदास आवळे बाबू प्रतिष्ठानच्या वतीने कर्मवीर आवळे यांच्या 56व्या स्मृतिदिनानिमित्त आंबेडकर मिशन सभागृहात कर्मवीर हरिदास आवळे बाबू यांची राजकीय दृष्टी व संवैधानिक मूल्यांचे भवितव्य या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचे वृत्त ईटी न्यूज नेटवर्क आपल्यासमोर सादर करीत आहे. तोपर्यंत ईटी न्यूज नेटवर्कला लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. या विशेष कार्यक्रमाला सकाळ दैनिकाचे संपादक प्रमोद काळबांदे व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर पूर्णचंद्र मेश्राम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी रिपब्लिकन विचारवंत व आवळे बाबू प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक जामगडे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर हरिदास बाबू आवळे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते आंबेडकरी चळवळीत केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल समता सैनिक दलाचे ज्येष्ठ नेते हरीश चहांदे यांना कर्मवीर हरिदास आवळे जीवनगौरव पुरस्कार, आंबेडकरी कवी सूर्यभान शिंदे यांना रिपब्लिकन नेते जगन्नाथजी गिडाम समाजभूषण पुरस्कार, वाचनालय चळवळीचे नेते छगन आवळे यांना रिपब्लिकन नेते गजानन आवळे समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सर्वश्री राजकुमार मेश्राम, रामभाऊ बागडे, BT वहाने, मनोहर गजबिये व सिद्धार्थ मंडपे यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललेंद्र आंबुलकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक राष्ट्रपाल मेश्राम यांनी व आभार हरिदास जानोरकर यांनी मानले. आता वळूया मुख्य बातमीकडे. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. हे धर्मांतर केवळ धम्म बदल नव्हता, केवळ धर्मांतर नव्हतं, तर त्यामध्ये तुमची सर्वांगीण प्रगतीचा आराखडा त्यात अंतर्भूत होता. त्यात सामाजिक जाणीवानी प्रगल्भ झालेले विचार होते. त्यात राजकीय हक्कांचे त्यात राजकीय हक्क तुम्हाला मिळाले, त्याही दृष्टिकोनातून त्यात विचार होता आला. धम्म चळवळीमध्ये, धर्मांतराच्या या चळवळीमध्ये तुमचे राजकीय हक्क, न्यायिक हक्क, तुमची समता, बंधुत्व, प्रेम, मैत्री, करुणा, ह्या सगळ्या गोष्टीचं त्यामध्ये अंतर्भूत असलेलं वास्तव्य होतं. या धम्मक्रांतीच्या मूळ प्रवाहात आपण म्हटलं याप्रमाणे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि न्यायिक आणि लोकशाही मूल्यांची उपयुक्तता आणि त्यांची रचना आणि त्यांची युग बदलले तरी त्याची प्रासंगिकता या एकूणच या मानवी मूल्याचं त्यात जडणघडण होती. केवळ धर्मांतर हे केवळ धर्मांतर नव्हतं, हे सगळी मूल्य त्यात जोपासली गेली आहे. फक्त आंबेडकरी समाजाचे लोक अन्यायाच्या विरुद्ध फक्त भाषण देऊ शकतात, विरोध करतात, पण या देशाचा विरोधी पक्षाचा एकतरी नेता बोलतो का? या देशातला कुठले तरी लोक वर्तमानपत्रामध्ये उघडपणे म्हणतात का? नाही, एकही उल्लेख करत. ही स्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही बाबासाहेब वाचतो. बाबासाहेब नेहमी सांगितलं की आपली झोपडी सुरक्षित ठेवा, आणि ते सुरक्षित ठेवण्याकरता
तुम्ही आपल्या मुलाबाळांना समता पाठवा आणि त्यांना याच्यातून बाबासाहेब आंबेडकरांच्या या चळवळीमध्ये जे आम्हाला यश मिळालं ते कशाच्या बरोबर यश मिळालं. अरे स्वतः बाबासाहेब सांगतात, मी जे काही 1920 मध्ये बाबासाहेब जाहीर आपल्या समता दलाच्या याच्या माध्यमातून वक्तव्य केलं की हे मी जे करू शकलो ते फक्त समता दलामुळे करू. इतक्या मोजक्या संख्येने इथे आपण मान्यवर आहोत, परंतु हा स्थळ छोटं असलं, संख्या छोटी जरी असली तरी हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे असं मी मानतो. कारण ऐतिहासिक कार्यक्रम यासाठी आहे की ज्यांच्या नावाने आपण हा कार्यक्रम करतो आहे, ज्यांना श्रद्धांजली, ज्यांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम करतो आहे, कर्मवीर हरिदास बाबू आवळे प्रतिष्ठानच्या वतीने ॲडव्होकेट हरिदास बाबू आवळे त्यांच्यासोबत काम करणारी जी मंडळी आहे, त्यांना ज्यांनी प्रत्यक्षात बघितलं आहे, त्यांच्या कामाचा अनुभव ज्यांना घेता आला आहे, अशी बरीचशी मंडळी इथे आहे. आणि ज्या पोटतिडकीतून आत्ता इथे हरिजी चांदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. खरं तर परिसंवादाचा विषय कर्मवीर हरिदास आवळे यांची राजकीय दृष्टी व संविधानिक मूल्यांचे भवितव्य हा आहे. परंतु मला असं वाटतं की सरांनी जे इथे मनोगत व्यक्त केलेलं आहे, हरिदास आवळे यांची जी राजकीय दृष्टी आहे, आता राजकीय दृष्टी या दोन शब्दामध्ये एक तर राजकीय असा शब्द आहे आणि दृष्टी असा शब्द आहे. मी इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना, बंधूंनी, भगिनींना आणि स्त्रीला सुद्धा विनंती करतो की राजकीय या शब्दाचा जो अर्थ आपण घेतो आहे, आपला राजकीय पक्ष कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी आपापल्या मनाला विचारावं अशी मी सर्वप्रथम विनंती करतो आहे. आपला कोणता राजकीय पक्ष आहे? ब्राह्मणांमध्ये, सवर्णांमध्ये जन्म घेणारा कुठलाही मुलगा घ्या, त्याचा राजकीय पक्ष कोणता आहे? जन्मदत्त पक्ष कोणता आहे त्यांचा पक्ष, राजकीय पक्ष त्यांचा भाजप आहे ना, आहे की नाही? माझ्या मुलाचा जन्मदत्त पक्ष कोणता आहे? माझ्या मुलाचा जन्म झाला, माझ्या मुलीचा जन्म झाला, कोणता पक्ष आहे माझ्या मुलाचा? त्याने कुठल्या पक्षामध्ये जावं म्हणजे त्याला राजकीय दृष्टी जी आहे, राजकारणामध्ये त्याला काम करण्याची दृष्टी प्राप्त होईल, असा कोणता पक्ष आहे? अजून एकही पक्ष नाही. जे पक्ष आहेत सध्या म्हणू शकतो आपण, वंचित बहुजन आघाडी तुम्ही म्हणतील आपल्यापैकी, कोणी रिपब्लिकन पक्ष म्हणतील. आता रिपब्लिकन पक्ष कोणता? कंसामध्ये नावं शोधावी लागतील आपल्याला. रिपब्लिकन पक्षाच्या समोर अनेक कंस निर्माण झालेले आहेत. कंस म्हणजे ते त्यावेळेचे कंस नाही होती, पण कंस असे निर्माण झाले आहेत. त्या कंसामध्ये अनेकांची नावं जात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मायावतींनी पुढे त्या पक्षाचा नायनाट केला असं म्हणू कमी माहीत नाही मला, कारण बसपाची काही मंडळी असेल तर माझ्या अंगावर येतील. ज्या पक्षाचा नायनाट केला तो पक्ष आपला आहे का? किंवा आणखी इतर काही पक्षांची जी नावं आहे जी घेता येईल आपल्याला. काँग्रेस आपला आहे का? राष्ट्रवादी आपला आहे का? शिवसेना आपला आहे का? भाजप आपला नाही आहे हे आपल्याला माहीतच आहे. पण इतर पक्षांपैकी आपला कुठला पक्ष आपला आहे याची अंतर्मुख विचारणा आपल्याच मनाला आपण केलेली पाहिजे. आणि मग आपल्याकडे जर पक्ष नसेल, राजकीय पक्ष, मी इथे नागपूर शहरामध्ये खूप मोठ्या सभा घेईन, मी मोठमोठ्या मिरवणुका घेईन, मी मोठमोठ्या रॅली घेईन, माझ्या अनेक संघटना मी हरिदासबाबू आवळे यांच्या नावाने किंवा आपले जे काही महामानव झालेले आहेत या महामानवांच्या नावाने स्थापन करेन. शेकडो नव्हे हजारो सभासद त्यांचे करेन. मोठमोठे कार्यक्रम या नागपूर शहरामध्ये घेईल, देशामध्ये घेईल, जगामध्ये घेईल. परंतु जेव्हा प्रत्यक्ष निवडणुकीची वेळ येते, जेव्हा प्रत्यक्ष सत्तेमध्ये जाण्याची वेळ येते, तेव्हा आपला उमेदवारच तुल्यबळ या तथाकथित प्रस्थापित पक्षांच्या लढतीमध्ये नसतो. मग मी मत कुणाला द्यायचं? मी या देशामध्ये राजकीय माझी प्रतिष्ठापना जी आहे बाबासाहेबांच्या विचाराची, त्यानंतर तर ॲडव्होकेट हरिदासबाबू आवळे यांनी जे बाबासाहेबांच्या विचारावर कार्य केलं त्यांच्या विचाराची राजकीय पार्श्वभूमी आपल्याला तयार आहे का? आता
आपला एक राजकीय पक्ष तयार आहे का? खरं तर ही चिंतनाची बाब आहे. लंडनची जगप्रसिद्ध लायब्ररी आहे. त्या लायब्ररीमध्ये जगामध्ये आपल्या तत्वज्ञानाने दिपवून टाकणाऱ्या महापुरुषांच्या फोटो लागलेले आहेत. कार्ल मार्क्स, लेनिन, माओ. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेव भारतीयांची फोटो आहे लंडनच्या लायब्ररीमध्ये. कारण बाबासाहेबांनी ही गुणवत्ता, ही विद्वत्ता जी आहे ती कमवली होती आणि जगाच्या विद्वानामध्ये जाऊन बसलेले होते. लक्षात ठेवा. म्हणून बाबासाहेब म्हणतात की या देशातील राज्यसत्ता लोक मला घाबरतात कारण माझ्याकडे विद्वत्ता आहे. आणि ही असली की जग तुम्हाला घाबरतं म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला तर पाण्याला स्पर्श केला तर लोकांनी मारलं, दगड मारले, लोक पोलिसांनी लाठीचार्ज केला. काळाराम मंदिरामध्ये घुसलं तर दरवाजे बंद केले. बाबासाहेबांना वाटलं की आता हे पाण्याला स्पर्श करू देत नाही, देवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला येऊ देत नाही, तुमच्यामध्ये एवढी ताकद निर्माण करा की यांनी आपल्या देवळातली दारं जी आहे ती तुमच्यासाठी उघडली पाहिजे. केवळ देवळातली दारं नाही तर विद्यापीठाची दारं आणि जगातले जेवढे मोठे मोठे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रातली दारं जी आता बंद झालेली आहेत ती उघडली पाहिजे. आणि ती जर उघडायची असेल तर तुम्ही शिक्षण घ्या, तुम्ही विद्वत्ता प्राप्त करा, तुम्ही गुणवत्ता प्राप्त करा. आणि म्हणून बाबासाहेब काळाराम मंदिर आणि त्यानंतर महाड हे सगळे हे सत्याग्रह बाजूला ठेवतात आणि एक चळवळ हातामध्ये घेतात. शिक्षित व्हा, शिका. कारण शिक्षण जर घेतलं तर जगातले सगळे जे दरवाजे तुमच्यासाठी बंद आहेत ते उघडल्याशिवाय राहणार नाही. हा एकमेव मार्ग आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या 3 विद्वत्ता महत्वाची. दुसरं चारित्र्य, कॅरेक्टर, हे फार महत्वाचं बाबासाहेबांनी म्हटले. हे कॅरेक्टर बाबासाहेब म्हणतात की बुद्धाच्या विचारातून घेतले. कोणीही माझ्या चारित्र्यावर बोट ठेवू शकत नाही. लोक मला घाबरतात त्यासाठी संसदेमध्ये आणि संविधान सभेमध्ये. कोणी म्हणू शकत नाही बाबासाहेबांच्या कॅरेक्टरबद्दल. अनेक नेत्यांच्या कॅरेक्टरबद्दल मोठी मोठी पुस्तकं लिहिण्यात आली आहे. मग ते पंडित नेहरू असतील, गांधी असतील, अनेक लोकांच्या बाबतीत. बाबासाहेबांच्या चारित्र्यावर कोणीही शिंदोडा उचलला नाही. म्हणून चारित्र्य ही माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि तिसरी गोष्ट बाबासाहेब काय म्हणतात की भीमरावला बाबासाहेब करण्यामध्ये जर तिसरी महत्वाची गोष्ट कोणती असेल तर बाबासाहेबांच्या विचारांसाठी, माझ्या शब्दांसाठी बाबासाहेब म्हणतात मर मिटणारी एक मोठी पिढी या भारतामध्ये आहे. हजारो लोक या भारतामध्ये आहे. ही माझी तिसरी ताकद आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि म्हणून जेव्हा गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांना जेव्हा प्रवेश दिला नाही, यू आर नॉट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दलित, यू आर नॉट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ शेड्यूल कास्ट, ओनली द महात्मा गांधी इज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ शेड्यूल कास्ट जेव्हा म्हणण्यात आलं आणि महात्मा गांधी त्या गोलमेज परिषदेला गेले नाही कारण बाबासाहेब त्या गोलमेज परिषदेला बोलावलं होतं, तेव्हा बाबासाहेब म्हणतात की मला हे दलिताचा नेता मानायला तयार नाही आहे. तेव्हा गरीब होता हा समाज. तार टेलिग्राम पाठवणं इतकं महाग होतं त्या काळामध्ये. तरी हजारो टेलिग्राम जे आहेत ते इंग्लंडला पाठवले जातात आणि हे हजारो टेलिग्राम त्या इंग्लंडच्या व्हाईसरॉयच्या पुढे जातात आणि या टेलिग्रामचा प्रचंड मोठा गट्टा त्याच्या पुढे असतो आणि त्याच्यात सगळे लोक लिहिलेले असतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज ओनली अवर लीडर. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे नेते आहेत. आणि तो ढिगारा पाहून मग व्हाईसरॉय बाबासाहेब आंबेडकरांना मोठ्या सन्मानाने गोलमेज परिषदेमध्ये बसवतात. म्हणजे बाबासाहेबांच्या एका शब्दावर मर मिटणारी माणसं जी आहेत ती होती हे बाबासाहेबांची तिसरी ताकद होती. तुम्ही आम्ही लक्षात ठेवून काही बाबासाहेबांना कर्मवीर महापरिचारक आवडे हे नेहमी म्हणायचे हरिदासजी आवडे
1964 मध्ये साधना त्या ठिकाणी बोलताना असं म्हणाले कि मैं जो बोलूंगा वो तथागत भगवान बुद्ध बोले थे, मैं जो बोलूंगा वो परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर बोले थे, वही बोलूंगा। और इस दुनिया के अंदर ये बात बोलने से मुझे कोई रोक नहीं सकते। आवळे बाबूंनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या व्यवस्थेविरोधात जो संघर्ष केला, त्या संघर्षाला नेहमीच धगधगण्याचं काम आवळे बाबूंनी केलं। आवळे बाबूंनी लोकांना सांगितलं की हा रिपब्लिकन पार्टी जी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली आहे, या रिपब्लिकन पार्टीचा ध्येय मुळात या जगामध्ये नुसतं भारतात नाही तर या जगामध्ये जो जो पीडित असेल, जो अन्यायाने ग्रस्त असेल, अशा अन्यायग्रस्ताच्या विरोधात लढणारा कोणी पक्ष असेल तर तो रिपब्लिकन पार्टी आहे, हे आवडून समजून सांगितलं। आणि जर हा रिपब्लिकन पार्टी ही सैद्धांतिक असली पाहिजे। ज्यावेळेस रिपब्लिकन पार्टीची स्थापना झाली 1957ला आणि त्या ठिकाणी रिझोल्युशन नंबर 3 हा मांडण्यात आला की रिपब्लिकन पार्टीची आज जी काही अस्थायी समिती निर्माण झालेली आहे ही एका वर्षामध्ये संपूर्ण त्याची नोंदणी सभासद नोंदणी करावी आणि खासपासून तर वरपर्यंत निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकारी निवड हा मुद्दा त्यांनी मांडला। 1 वर्ष झालं परंतु हा पक्ष तसं मग तयार नव्हता। आणि ज्यावेळेस बाबांना वाटलं की ह्या लोकसेवेवर आघात आहे आणि म्हणून बाबासाहेब त्यावेळेस जनतेमध्ये गेले आणि जनतेला जागृत केलं। साथियों, ET न्यूज़ नेटवर्क में आपका हार्दिक स्वागत। ET न्यूज़ चैनल और नेशनल साप्ताहिक न्यूज़पेपर हुकूमाच्या ताबेदारी के लिए सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक तथा अन्याय और जुल्म के खिलाफ न्यूज़ और एडवर्टाइजमेंट के लिए कृपया नीचे दिए गए नंबर पर कांटेक्ट करें। इस क्लिप को देखने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद।